इन्स्पेक्टर सुरेश जाधव म्हणतात मला. का माहिती? कारण माझं नावच सुरेश जाधव आहे, कळलं का? ज्या एरियात माझी बदली होती ना त्या एरियात गुन्हेगार गुन्हाच करत नाहीत. कारण माझं ब्रीदवाक्यच आहे, जो करेल गुन्हा तो नाही दिसणार पुन्हा. साहेब साहेब चोरी झाली, साहेब चोरी झाली. काय? माझ्या एरियात चोरी? लवकर बोल, चोरीचा माल कुठे? लवकर बोल. ओ साहेब चोरी मी नाही केली, चोर तर तिकडे आहे ना. मी म्हणतो माझ्या एरियात चोरी करण्याची हिंमतच कशी झाली याची. आज काय खरं नाही त्याचं. तुला सांगतो आज त्याचा जीव घेतल्याशिवाय काय मी राहणार नाही. पकडला. तुला काय वाटलं तू माझ्या हातून वाचशील? अरे इन्स्पेक्टर सुरेश जाधवच्या हातून कोणीच वाचू शकत नाही, कळलं का? जली को आग कहते हैं, बुझी को राख, और उस राख से जो बारूद निकलता है और उसे पप्पू सेठ कहते हैं. इंस्पेक्टर साहेब डायलॉग मारताय क्या? फिल्म का डायलॉग मारताय? इन्स्पेक्टर सुरेश जाधवच्या एरियात जो करेल गुन्हा तो दिसणार नाही कधीच पुन्हा. बोल लवकर, चोरी केलेला मुद्देमाल कुठे? बोल लवकर. अहो इन्स्पेक्टर साहेब मी चोरी केलेली नाहीये, मी तर समाजकार्य करतोय ना. चायला मोबाईल चोरी करून समाजकार्य कसं काय? हा इन्स्पेक्टर साहेब मला एक सांगा, एखादा माणूस जर गाडी चालवताना फोनवर बोलत असेल तर त्याचा ऍक्सिडेंट होऊन तो मरू शकतो की नाही? अरे चा, हे खरंच आहे. मला एक सांगा इन्स्पेक्टर साहेब, मी त्याचा मोबाईल चोरी करून गुन्हा केला की समाजकार्य केलं? अरे हो, हे एक प्रकारचं समाजकार्यच म्हणावं लागेल. हे तिच्या मिटला बाबा एकदाचा प्रश्न. अच्छा इन्स्पेक्टर साहेब चला येऊ का मग, भेटू नंतर परत. नंतर भेटूला. इकडे इकडे. तुला काय वाटलं तू इन्स्पेक्टर सुरेश जाधवला गंडवशील? अरे सोपा खेळ नाही तो. लय शहाणा होण्याचा प्रयत्न करतो काय? चल तुला कोर्टातच हजर करतो. जयसाहेब ह्या माणसापासून समाजाला धोका आहे, कारण हा माणूस चोरून दूध पिणारा बोका आहे. हे बघा तुमचे मांजर बोके घरी नीट बांधून ठेवा. तुम्ही न्यायालयात आहात हे विसरू नका. इथं पाळीव प्राण्यांविषयी बोलण्यापेक्षा तुम्ही मनुष्य प्राण्यांविषयी बोला. जयसाहेब हा माणूस साधा सुद्धा चोर नाही. हा माणूस असा बेमालूमपणे चोरी करतो की ज्याची चोरी झाली त्याला कळतही नाही. कबूल आहे? कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे, 100% कबूल आहे जयसाहेब. मी देवाच्या समोर खोटं बोलू शकतो जयसाहेब, पण तुमच्या समोर नाही. मी खरं बोलून जेलमध्ये जाणे पसंत करेन जयसाहेब, पण तुमच्या सारख्या खऱ्या पवित्र आणि चांगल्या जज समोर खोटं बोललो तर मला नरकात पण जागा नाही मिळणार जयसाहेब, नरकात पण जागा नाही मिळणार. अरे तू तर चांगलं करता दिसतोस, मग चोरी का करतोस? जगाचं भलं करण्यासाठी जयसाहेब. हा मोबाईल वापरण्यामुळे देशाचं किती नुकसान होतं जयसाहेब. मोबाईलमुळे मुलं अभ्यास करत नाही, बायको आपल्या नवऱ्याची सेवा करत नाही, मोबाईलवर रील बनवत बसते, आणि पुरुष बायकांना व्हॉट्सअपवर मेसेज करण्यास बिझी असतात. जयसाहेब मी मोबाईल चोरी करून समाजसेवा करू इच्छितो जयसाहेब. हे बघ चोरी करणं पाप आहे आणि सेवा करणं पुण्य. 2 वर्षाच्या ऐवजी 1 वर्षाची शिक्षा. वा वा काय न्याय आहे जयसाहेब. अहो 1 वर्षच काय जयसाहेब, तुमच्या हातून तर जीवनभर शिक्षा भोगायला तयार आहे मी जयसाहेब. ठीक आहे 6 महिने केली. तुमच्या सारख्या जजची देशाला गरज आहे जयसाहेब. 4 महिने केली. तुमचे पाय कुठे आहेत जयसाहेब? मला तुमचे पाय धुवून पाणी प्यायचे जयसाहेब. 1 महिने केली. जय जयकार असो जयसाहेब, तुमचा जय जयकार असो. आता याच्यापेक्षा कमी शिक्षा नाही होणार. याच्या याची ज्याने तर डायरेक्ट जजलाच गुंडाळला. 2 वर्षाची शिक्षा झाली होती, डायरेक्ट 1 महिन्यावर आणून ठेवली. असा खतरनाक चोर मी आयुष्यात नाही बघितलेला बाबा. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. तुझा नमस्कार बघ जेलमध्ये गेल्यावर कसला सुचवतो. हा बघा स्वप्न बघा इन्स्पेक्टर साहेब. अहो जो माणूस जजला येड्यात काढू शकतो त्याच्यासमोर इन्स्पेक्टर म्हणजे काय की झाडकी बत्ती. तुला काय वाटलं तू जजला येड्यात काढू शकतो म्हणून मला येड्यात काढू शकतो? अरे मी लय खतरनाक इन्स्पेक्टर आहे. चांगले चांगले गुन्हेगार आहेत ना, माझं नाव ऐकून चळा चळा कापतात. इन्स्पेक्टर साहेब ते चळा चळा कापत असतील, मी काय कापलंय ना तुमचं हे तुम्हाला पण कळणार नाही. अरे बापरे याचे. अरे याने तर माझंच पाकिट मारलं.